नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी भूषण कंठाळे, जिल्हा व्यवस्थापक यवतमाळ, नुजुळू सीड्स लिमिटेड. आज आपण दारव्हा तालुक्यातील वागत येथे आलेलो आहोत आणि श्री विजयजी राका यांच्या घरी आलेलो आहोत. त्यांनी नुजुळू सीड्सचे म्हणजे जे आशा 9 पॅकेट, त्याच्यानंतर विजेता 10 पॅकेट आणि जवळपास 22 पॅकेट हे आपल्या प्रिया या कपाशी वाणाचे लावलेले आहेत. तर आपण विजय काकांचं आपण एक मनोगत जाऊन घेऊया. काका नमस्कार. नमस्कार. एक आपला परिचय द्या आणि नुजुळूचं वाण लावण्यामागचं कारण आणि त्याचे काय वैशिष्ट्य आहे हे थोडक्यात सांगा. मी विजय हिरालाल जिराका, राहणार वागद खुर्द. माझी शेती एक करमाळा शिवारमध्ये आहे, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ. बरोबर. मी गेल्या 20 वर्षापासून निजुळीचे वाण लावत आहे. जसं बन्नी, मल्लिका नंतर मी आशा 3-4 वर्षापासून आशा लावले, आद्याबी लावली. आता यावर्षी विजेता आणि प्रिया हे नवीन वाण मी लावत आहे. बरोबर. मला हे प्रदर्शनीमधून माहिती मिळाली निजुळीवाले स्टॉलवर, त्याच्यामुळे मी यावर्षी नाही का विजेता आणि प्रिया हे वाण लावत आहे. बरोबर. मी गेल्या 20 वर्षापासून म्हणा की 3-4 वर्षापासून अशा वाहनाचे 13 ते 14 क्विंटल मी एकरी उत्पादन घेत आहे. बढिया. माझा म्हणजे निजुळीवर खूपच विश्वास आहे. आमच्या जमिनीला निजुळी हे व्हेरायटी, निजुळीची कोणती व्हेरायटी आम्हाला शूट होऊन राहील. बिलकुल. निश्चितच तुम्ही सर्वजण बघू शकता की आपल्या 22 पॅकेट प्रिया या वाणाचे लावलेले आहे बागायतीमध्ये आणि आशा आणि विजेता सुद्धा आहे. सोबतच आपले चेतन भाऊ राका इथं सुद्धा उपलब्ध आहेत. चेतन भाऊ, आपल्याला एक आशा आणि ते तुम्ही सलग 3 वर्षापासून लागवड करताय. सलग 3 वर्षापासून अशा ही व्हेरायटी लावतो मी. बरोबर. तर 13 ते 14 क्विंटल पर्यंत अशा पिकत आहे. बरोबर. तिथं बोंड मोठा आहे, वेचणी वेचताना बी लवकर वेचणी होते. बरोबर. त्याच्यामुळे मजुराला पण थोडस आनंद होते की वेचताना थोडंसं हलकं जाते. आणि विजेता हे वाण तुम्ही विजेता हे 5 एकर वाण म्हणजे 5 एकर साठी लागवड करणार आहे. त्याच्यावर चणा घेण्यासाठी म्हणजे लवकर येण्यासाठी तुम्ही कोरडो मध्ये विजेता लावत आहे. आणि प्रिया जे आहे हे 10 एकर लागवड बरोबर करणार. तर इतर शेतकऱ्यांनी सुद्धा बागायतीमध्ये प्रिया आणि आशा लावायला पाहिजे. बिलकुल लावायला पाहिजे ना. आशा आणि प्रिया बिलकुल शेतकऱ्यांनी लावलीच पाहिजे. आणि कोरडोसाठी विजेता आणि विजेता आणि आद्या. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघू शकता जमिनीनुसार आपण एक कपाशीची लागवड करायला पाहिजे. तर तुम्हा सर्वांना या येणाऱ्या खरीप सीझनसाठी शुभेच्छा. आम्ही नक्कीच तुमच्या शेतावर आणि प्लॉटवर येऊन मार्गदर्शन देऊया. तर तुम्हा सर्वांचं धन्यवाद. धन्यवाद.